गोष्टीचं नाव श्री स्वामी समर्थ आणि मकर संक्रांत, श्रद्धेची संक्रांत. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. मकर संक्रांतीचा शुभ दिवस उजाडला होता. सूर्य उत्तरायणात प्रवेश करत होता. थंडीतही आकाशात एक वेगळाच उजेड होता. गावात प्रत्येक घरातून तिळगुळाचा सुगंध येत होता, पण एका तरुणाच्या मनात मात्र निराशेचा अंधार होता. तो तरुण अनेक दिवसांपासून अपयश, आर्थिक अडचणी आणि मनशांतीच्या अभावाने त्रस्त होता. सगळे सण येऊन जात होते, पण त्याच्या आयुष्यात बदल होत नव्हता. त्या दिवशी तो थेट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामींच्या चरणी बसताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, मकर संक्रांत म्हणजे बदलाचा सण म्हणतात, पण माझ्या आयुष्यात बदल कधी होईल? स्वामी समर्थांनी त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहिलं आणि हसत म्हणाले, मकर संक्रांत म्हणजे केवळ सण. स्वामी पुढे म्हणाले, सूर्य जसा दक्षिणायनातून उत्तरायणात येतो, तसाच माणसानेही निराशेकडून श्रद्धेकडे, अहंकाराकडून नम्रतेकडे आणि नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळायला हवं. स्वामींनी तिळगुळ हातात घेतला आणि म्हणाले, तीळ कडू असतात, गुळ गोड असतो. जीवनात कडू अनुभव येतात, पण त्यांना गोड बोलण्यात आणि संयमात गुंडाळलं तर आयुष्य मधुर होतं. त्या क्षणी तरुणाच्या मनात एक वेगळाच प्रकाश पसरला. त्याला जाणवलं, समस्या बाहेर नाहीत. स्वामींनी आशीर्वाद देत म्हटलं, श्रद्धा ठेव, कर्म करत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. त्या दिवसापासून त्या तरुणाचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं. समस्या होत्या, पण भीती नव्हती. अडचणी होत्या, पण विश्वास होता. मकर संक्रांतीच्या दिवशी त्याच्या आयुष्यात खरी संक्रांत झाली. श्री स्वामी समर्थ सूर्य जसा दिशा बदलतो, तसं आपलं मनही योग्य मार्गावर वळू दे.